मराठी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञानडी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे गोला तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. तर त्याला चिंता वाटली. हे भगवान, वंश तर दिलात, परंतु आता यांना पार कसं करणार? तेव्हा परमात्मा म्हणाले की तू चिंता नको करूस. जेव्हा कलियुगामध्ये पुढे जाऊन धर्मदास माझा एक भक्ती काळ येईल आणि त्यावेळी सगळे पार होतील आणि मी परत येईन आणि तुझ्या वंशजांना जर मंत्र दिला आणि हे माझी वाणी वाचत राहतील, ज्ञानयज्ञ यानेही मानव शरीर प्राप्त होते, परंतु मोक्ष नाही मिळणार. तर तुम्ही हा प्रथम मंत्र तुझ्या वंशजांना प्रथम मंत्र द्याल आणि ही वाणी माझ्या वाणीचा पाठ करत राहतील, यामुळे त्यांना मानव शरीर प्राप्त होत राहतील. तेव्हा धर्मदासजी म्हणाले की मग त्या मानव शरीराचे काय होईल? तर सारनाम नाही मिळाले, सतनाम नाही मिळाले, तर त्या ज्ञानाशी ओळख झाली होती त्याची. तेव्हा परमात्मा म्हणाले की पुढे जाऊन जेव्हा हे भक्ती युग सुरू होईल तेव्हा मी परत येईन आणि तेव्हा तर सगळ्या सृष्टीला पार करेन. तुझी लेकरंही पार होतील, तुझे वंशजही पार होतील. आता काय सांगत आहेत परमात्मा की धर्मदास, एकदा माझा आणि या काळाचा, या 21 ब्रह्मांडाच्या मालकाचा, ब्रह्मचा एक संवाद झाला होता. याने माझ्याकडून प्रतिज्ञा घेतली होती की 3 युगात थोडेच जीव न्यावेत आणि 4थ्या युगात तुम्हाला जेवढे हवे तेवढे जीव मुक्त करा. तर मी याला तथास्तु म्हणालो होतो. ठीक आहे, जे तू म्हणत आहेस ते मला मान्य आहे. तर मग काय सांगितले? परमात्मा म्हणाले की मी मग त्याला सांगितले होते की जब चौथा युग जब कलयुग आई तब हम अपना अंश पठाई. जेव्हा 4थे युग, जेव्हा कलियुग येईल, त्या कलियुगातील मधली पिढी असेल, मधल्या पिढीची वेळ सांगितली आहे परमात्म्याने की केव्हा ही भक्ती स्टार्ट होईल आणि मधली पिढी कुठून स्टार्ट होईल. जब कलियुग बीते 5500 पाचा तब ये वचन मेरा होगा साचा. तर कलियुग जे आहे ते 5505 कलियुग केव्हा संपलं? सन 1997 पासून. आणि 1997 मध्ये या दासाला परमेश्वर कबीरजी प्राप्त भेटले होते. त्यांनी सांगितले होते की आता हे सारनाम आणि सतनाम बाळा सार्वजनिक कर. मी तुझ्या सोबत असेन, संपूर्ण विश्व आपल्या सोबत असेल, सर्वांचं कल्याण करूया. तर परमात्मा धर्मदासजींना म्हणाले होते की धर्मदास, काळाशी माझा संवाद झाला होता. तेव्हा मी काळाला म्हणालो होतो की विनती तोर मान में लीनी, की जी तू विनंती केली आहेस काळ की 3 युगात जीव नका घेऊन जाऊ, 4थ्या युगात 3 युगात थोडे जीव घेऊन जावेत. चौथा युग जब कलयुग आवे तब तब शरण जीव बहु जावे. ऐसा वचन हर मोय दीजे तब गमन संसार ही कीजे. तेव्हा परमात्मा म्हणाले होते विनती तोर लीन में मानी और मोको ठगे काल अभिमानी. मग परमात्मा म्हणाले की चौथा युग जब कलयुग आई तब हम अपना अंश पठाई. जेव्हा 4थे युग कलियुग येईल तेव्हा मी माझा अंश माझ्या प्रिय आत्म्याला पाठवेन. आता त्याला हे सांगितले की मी येईन, असा येईन, ते काळ समजू शकत नव्हता. त्यामुळे परमात्मा म्हणतात सो छल छिद्र मैं करूं अपने जन के काज,
तर काय सांगितले होते की चौथा युग जब कलयुग आई, तब हम अपना अंश पठाई, काल फंद छूटे नरलोई, काळाचा फास, काळाचे बंधन, छूटे नरलोई, सर्व नरनारींचे हे बंधन तुटेल आणि सकल सृष्टि परवानिक होई. पूर्ण विश्व मंत्र घेईल. परवानिक म्हणजे दीक्षित होईल. काल फंद छूटे नरलोई, सकल सृष्टि परवानिक होई. और घर घर देखिए बोध विचारा, और सत नाम सब ठोर उचारा. पुण्यात्म्यांनो, इथे तुम्ही बघाल परमात्मा कबीरजींचा महिमा आणि लीला. एका समर्थाचे काम तुम्ही बघाल. आत्ता तर तुम्ही बालक आहात, मग हिशोब लावू शकाल की खरंच असं काम भगवानांशिवाय होऊ शकतं. तुम्ही गावात, नगरात, शहरात आजपर्यंत कधी कोणी पुस्तक विक्रेता बघितला होता? परमात्म्याच्या लेकरांच्या व्यतिरिक्त कोणी कांदे विकत असेल, कोणी हिरवी मिरची विकताना पाहिली असेल, कोणी तोंडली विकणारा पण भेटला असेल. पुस्तक विक्रेता नसेल दिसला. विकणं नाहीये हे तसे परमार्थ रूपात सेवा करत आहेत, विकत नाहीयेत. या पुस्तकाची किंमत नाही सांगता येणार, परंतु गावागावात हे पाठवत आहेत. तर परमात्म्याचा आदेश आहे हा, आणि घेणाऱ्यांची ही कमी नाही. परमात्म्याच्या लेकरांना परमात्माच प्रेरणा देतो की बघतील वाचून यात काय लिहिलं आहे. एकदा वाचलं तर त्यात सर्वच लिहिलं आहे. मग तर सतलोक आश्रम बरवाला जिल्हा हिसारमध्ये येऊनच थांबतील ते आत्मे जे एकदा हे पुस्तक वाचतील, ज्ञानगंगा. तर परमात्मा काय म्हणाले होते त्यावेळी 600 वर्षांपूर्वी पुण्यात्म्यांनो, त्यातील एक एक वचन 100च्या 100% खरे होईल. कोणते ऐऱ्या गैऱ्याचे गीत नाही येथे. समर्थांचं वचन आहे, ज्याच्या एका वचनामुळे सूर्य, पृथ्वी आणि सगळं ब्रह्मांड चालत आहेत. पृथ्वी एक क्षणही पुढे मागे होत नाही. अरबोन वर्ष झाली ही फिरत आहे. कोणते लुब्रिकेशन नाही, याचा काही मेंटेनन्स नाही, आणि कोणी हिला फिरवणारा नाही. तर अशा या समर्थांच्या वचनाने चालणारे हे ब्रह्मांड, थांबलेले हे ब्रह्मांड, त्या समर्थाची ही वचने आहेत की घर घर देखो बोध विचारा. बोध म्हणजे ज्ञान, भक्ती मार्गाचं. घराघरात चर्चा होईल या ज्ञानाची. और सत नाम सब ठोर उचारा. होय होय. सतनामाचे शब्द. घर घर देखो बोध विचारा. घराघरात परमात्म्याची चर्चा होईल. प्रत्येक बालक त्यांचे गुणगान करतील, आणि सगळीकडे परमात्म्याच्या या सतनामाचे, 2 अक्षरी नामाचा जप होत राहील. आता बघा पुण्यात्म्यांनो, हलवा बनवतो आपण आणि सुवास जातो शेजाऱ्यांकडे. म्हणजे त्यांना किती छान वाटते, त्यांनाही आनंद मिळतो त्या हलव्याच्या सुवासाने, सुगंधाने जो वास जातो, सुवास. तर अशाच प्रकारे मंत्राचा जप कराल तुम्ही आणि आनंद मिळेल तुमच्या शेजारी बसलेल्यांनाही. आता तो लाभ तर नाही घेऊ शकत जो हलवा तयार करणारा, जो घरात हलवा करत आहे, हलवा खाऊन आनंद घेत आहे, आणि शेजाऱ्यांना फक्त सुवासच मिळेल तर तोही चांगला आहे. एकतर घरात दारू काढतो, मदिरा बनवली तर शेजाऱ्यांना नशा व्हायला लागते, डुलू लागतात, त्यांना शिंक येते. आणि घरात हलवा केला तर शेजाऱ्यांना चांगलाच तो जातो त्याचा संदेश. तर अशाच प्रकारे जर सुमरण कराल तर हलवा तर तुम्हीच खाल, पण त्याचा सुवास शेजाऱ्यांना, आभास होईल त्यांना. तर अशा प्रकारे या परमात्म्याचा मंत्र घराघरात चालेल. कोणी बसमध्ये बसून जात आहात, कोणी ट्रेनमध्ये बसला आहात, कोणी सुमरण करत आहे श्वासाचं, कोणी करत आहे प्रथम मंत्र मनातल्या मनात. तर आजूबाजूला बसलेल्या प्रवाशांवर त्याचा प्रभाव पडेल आणि एक ना एक दिवस त्यांच्या पापांचा नाश होईल ते, आणि आत्मा जागृत होईल. अशा प्रकारे परमात्म्याने संपूर्ण विश्वाला, आपल्या लेकरांना शरणात घ्यायचंच आहे. भले आज कोणी हिंदू आहे, भले कोणी मुसलमान आहे, किंवा शीख असेल किंवा ईसाई. आपण ज्ञान नसल्यामुळे वाटले गेलो. आता आपल्याला समजेल, आज मृत्यू होईल, आपण हिंदू आहोत. उद्या मृत्यू होईल, आपण अमेरिकेत जन्मलो, ख्रिश्चनांचा झेंडा उचलला, आणि मग परत मृत्यू झाला, आपण मुसलमानांचा झेंडा उचलला. आपण आहोत कोण? आपण आलो आहोत कुठून? मनुष्य जीवनाचा उद्देश काय आहे? तर हे या तत्वज्ञानातून समजेल. आणि मग काय सांगितलंय परमात्म्याने की कलियुग बीते 5500 पाचा,
तब ये मेरा वचन होगा साचा. 600 वर्षांपूर्वी ही गोष्ट बोलणं की घराघरात माझ्या ज्ञानाची चर्चा होईल आणि माझंच ज्ञान राहील, संपूर्ण विश्व माझी भक्ती करेल धर्मदास, तर धर्मदासला ते काही पटलं नव्हतं. तर परमात्मा म्हणाले की कलयुग बीते 5500 पाचा, तब ये वचन मेरा होगा साचा. कलयुग बीत जावे जब एता, और सभी जीव परम पुरुष पद चेता. होय होय होय. आता पुण्यात्म्यांनो, जे या ज्ञानाशी परिचित झालेले आहेत त्यांच्या तर ही गोष्ट लक्षात येईल 100% लगेच. तुम्ही काय बघत आहात? आजच्या आधी तुम्ही ज्ञानगंगा ऐकण्याच्या आधी तुम्हाला परमपुरुषाचे ज्ञान नव्हते. तुम्हाला केवळ तुमच्याच देवी देवतांचे ज्ञान होते आणि स्वर्ग लोकापर्यंत आपण उत्तम स्थान मानत होतो. एक हा राधास्वामी पंथ आहे जो गुरु नानक देवजींच्या आणि कबीरजींची वाणी वाचून वाचून कुठली वीट कुठला दगड रचून हे सतलोक, सचखंड आणि सतनाम हे सांगू लागले होते. यांना कखही माहिती नाही, कखही माहिती नाही यांना भक्ती मार्गाचा. हे काय सांगत आहेत? सतलोकात परमात्मा निराकार आहे, चेतनच चेतन आहे, प्रकाशच प्रकाश आहे. आणि मग सतलोक कसा आहे, सतनाम काय आहे, सारनाम काय आहे, सार शब्द काय आहे, सतलोक काय आहे, सत्पुरुष काय आहे, यांच्या परमधन्याचे वचन आहेत शिवदयालजींचे, ज्यातून हे राधास्वामी, धनधन सद्गुरू, सच्चा सौदा, दिनोदवाला, जय गुरुदेव हे निरंकारी बिरंकारी जितकेही पंथ आहेत हे त्यातूनच निघालेत, त्यांच्याच आधारे. हे काय सांगतात की तेच सतनाम आहे, सतनाम हेच सत्पुरुष आहे, सतनामच, आणि सतनामच सतलोक आहे, सतनामच सार शब्द आहे, सतनामच सत्पुरुष आहे, सतनामच सारनाम आहे. कख तरी आहे माहिती यांना? तर आता म्हणतात, परमात्म्याने म्हटले आहे की कलयुग बीत जावे जब एता, और सभी जीव परम पुरुष पद चेता. होय होय. परमपुरुष गीतेच्या अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 16 आणि 17 मध्ये 3 पुरुष आहेत. एक क्षरपुरुष, हा ब्रह्म आहे, 21 ब्रह्मांडांचा स्वामी, आणि एक अक्षर पुरुष जो 7 शंख ब्रह्मांडांचा मालक आहे. हे दोघे परमपुरुष नाहीयेत. म्हणून गीतेच्या अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 17 मध्ये लगेच म्हटलंय की उत्तम पुरुष तू अन्य परमात्मा इति उदाहरते य लोकत्रयम आविश्य विभर्ती अव्यय ईश्वर, की तो परमपुरुष तर कोणी वेगळा आहे. उत्तम पुरुष, उत्तम म्हणजे श्रेष्ठ, परम म्हणजे श्रेष्ठ, परमपुरुष, उत्तम पुरुष, श्रेष्ठ पुरुष, पुरुष म्हणजे परमात्मा, तो तर कोणी या दोन्ही पुरुषांपेक्षा वेगळा आहे, क्षरपुरुष व अक्षरपुरुषापेक्षा. आणि तोच 3ही लोकात प्रवेश करून सर्वांचे पालन पोषण करतो. गीतेच्या अध्याय नंबर 18च्या श्लोक 62 मध्ये म्हटले की अर्जुन, तू सर्व भावांनी त्या परमेश्वराला शरण जा. एक ईश, एक ईश्वर, एक परमेश्वर. ईश हा क्षरपुरुष आहे आणि ईश्वर हा अक्षर पुरुष आहे. परमेश्वर तो परमक्षर पुरुष आहे, परमक्षर ब्रह्म आहे. तू त्या परमेश्वराला शरण जा, त्याच्याच कृपेने तू परम शांती आणि सनातन परमधामाला प्राप्त होशील. सनातन शाश्वतम स्थानम, कायम असणारे अविनाशी स्थान तुला प्राप्त होईल. गीता अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 4 मध्ये म्हटलंय की तत्वदर्शी संतांच्या प्राप्तीनंतर त्या तत्वज्ञान रूपी शस्त्राने या अज्ञान रूपी अंधकाराला चिरून त्यानंतर परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध घ्यायला हवा, जिथे गेल्यानंतर साधक परत फिरून संसारात कधीच परत येत नाही. आणि ज्या परमेश्वराने सर्व ब्रह्मांडांची रचना केली आहे, केवळ त्याची भक्ती करा, बाकी सर्व भक्तीचा त्याग करा. तर ते परमपद शोधायला हवे, परमेश्वराचे ते परमपद शोधले पाहिजे. तर इथे परमात्मा तीच गोष्ट सांगत आहेत की कलयुग बीत जावे जब एता, और सब जीव परम पुरुष पद चेता. त्या परमपुरुषाच्या त्या परमपदाशी सर्वच परिचित होतील, त्याचे सर्व ज्ञाता होतील की कुठे एक सतलोक आहे जिथे परमात्मा राहतो. तिथे गेल्याने आपल्याला सर्व सुखे मिळतील, जन्म मृत्यूची ही पीडा टळेल. आता इथे तर आपले असंख्य जन्म झाले आहेत भटकत, जन्म आणि मृत्यूचे. संपूर्ण जीवन संपत्ती गोळा करण्यात मग्न असतो, एका मिनिटात मृत्यू होतो, ते जमवलेलं इथेच राहतं. तुम्ही गाढव होऊन कुंभाराच्या घरात उभे राहता. हे काय सोंग आहे? हे काय जीवन आहे? काय उद्देश घेऊन जगत होतो आपण? तर इथे लक्षात येईल की सब जीव परम पुरुष पद चेता. त्याच्याशी परिचित होतील, त्याचे ज्ञाता होतील की खरंच तिथे गेल्याने पिच्छा सुटेल. जसे तुमचा मृत्यू झाला, मग जन्म झाला,
परिवार झाले, कसं चांगलं वाटत आहे, खूप चांगलं. अरे एका मिनिटाची शाश्वती नाही की कुठे वीज कोसळेल, संपूर्ण कुटुंबाचा नाश झाला, काय करणार आहे. तर परमात्मा म्हणालेत की इथून तर तुम्हाला जावेच लागेल, जावे लागेल. पण अशी भक्ती करा, ही भक्ती, आणि इथून पुनर्जन्माची इच्छा संपवा. जहां आशा ता बासा होई, मन कर्म वचन सुमरियो सोई. आता भक्ती करा, जोपर्यंत इथे आहात तोपर्यंत इथली, कारण की आपण इथे राहत आहोत तर आपली ही कर्तव्य कर्म इथेही करत राहावी लागतील. परंतु आता जे काम तुम्ही ज्या उद्देशाने करत होतात, धन जमवण्यासाठी, घर बांधण्यासाठी, इथे थोडा स्पीड कमी करा. आणि कशासाठी करत आहात? मुलांचं लग्न करावं लागेल, मुलगी झाली तर कसं लग्न करणार, त्यांना हुंडा द्यावा लागेल, नाही. काहीच दिवसात हे सर्व संपवून टाकू. कोणी हुंडा ना घेईल ना देईल, घेणारच नाही कुणी. त्याला समजेल की का ऋणी बनलो मी. आज मी पैसा घेत आहे, उद्या मी याचे गाढव होऊन याची पूर्ण परतफेड करेन. बैल होऊन करावी लागेल, कोणाला गाय म्हैस होऊन घरी बांधून घ्यावं लागेल. कशाला डोकेदुखी करता. तर पुण्यात्म्यांनो, जोपर्यंत हे ज्ञान नव्हतं, आपण एकमेकांशी असे जोडत गेलो, संस्कार वाढवून घेतले आम्ही. आता सतलोकात जाण्यासाठी आपल्याला हे संस्कार आटोक्यात आणावे लागतील. म्हणजे परत कुठे पाय नको अडकायला, कुठे पदर आपला कोणत्या काट्यात अडकायला नको, आणि आपण इथेच राहून जाऊ. म्हणून आणि घर बांधा, ठीक आहे, तुम्हाला जसे परमात्म्याने पूर्वसंस्कारातून दिलेले आहे, घर बांधा. काही मोठा लोक दिखावा नाही केला पाहिजे यामध्ये. टाइमपास करण्यासाठी भले एक झोपडी द्या भगवान, आणि भले कसेही घर दे. आपली भक्ती करण्याचा उद्देश समजा. नैसर्गिक संकटांपासून वाचण्यासाठी घराची गरज आहे. हे शेड घालून ठेवलंय, पर्याप्त आहे. गारा नको पडायला डोक्यावर ना. जशी आपण भक्ती करत आहोत, स्वयंपाक करत आहोत, तर त्यापासून रक्षण करायचं आहे, जेणेकरून आपण भक्ती निर्विघ्न करू शकू. म्हणून घराची गरज. नैसर्गिक संकटे आपल्यावर सहज अटॅक नको करायला, आणि आपण भक्ती करू शकू. यासाठी या घर आणि झोपड्यांची गरज आहे. नाहीतर इथे तर सोन्याचा महाल बांधा, एका आण्याचा नाही, तो व्यर्थ आहे. तर परमात्मा म्हणतात, राम रटत दारिद्र भला और टूटी घर की छान, वो सुंदर महल किस काम के जहां भक्ति नहीं भगवान. राम रटत दारिद्र्य भला. दारिद्र्य म्हणजे पूर्णपणे निर्धन. राम रटत निर्धन भला. आणि ज्याचे छतही थोडेफार नाजूक असेल, तुटले असेल थोडे, परत जोडू, ते नीट करू, गवत वगैरे लावून. और वो कंचन महल किस काम के, सुंदर महाल काय कामाचे, जहां भक्ति नहीं भगवान. तर यासाठी तुम्हाला हे परमात्म्याचे ज्ञान दिले जाते, जेणेकरून तुमचा उद्देश, लक्ष्य जीवनाचे एकदम बदलेल, चेंज व्हावे, आणि तुमची प्रबळ इच्छा व्हावी की तुम्ही सतलोकात जावे. आणि तिथे आता इच्छा कधी कशी होईल, तर जेव्हा तुम्हाला दृढ विश्वास वाटेल की खरोखर असा कोणता लोक आहे, आणि तिथे ज्या सुविधा सांगितल्या जातात, तुमची अशीच सृष्टी असेल, असेच घर असेल, कुटुंब असेल. आता जी मुले तुमची आहेत आणि तुमच्या संस्कारांशी जोडलेली आहेत आणि भक्ती करत आहेत, प्रयत्न करा. जर तुमचे यांच्यावर प्रेम असेल, यांच्याशी आपुलकी, ही तर ममता ऑटोमॅटिक आहे. ही आहेत भगवानांची लेकरे, तुमची नाही आहेत. परंतु इथे संस्कारामुळे ही आपली झाली आहेत, आपल्याला निमित्त केलं गेलं आहे. तर आपलं कर्तव्य आहे की यांना भगवानांची भक्ती करायला लावणं. यांना भगवानांची भक्ती करायला सांगाल, खरी भक्ती. तर मग तुम्ही इथून शरीर सोडून जाल तिथे, मग हेही शरीर सोडून येतील तिथेच. मग तिथेही तुमचे असेच एक कुटुंब होईल जसे इथे झाले. आता बघा पुण्यात्म्यांनो, इथे सर्व दुःखे आहेत. उन्हाळ्यात उकाड्याचा त्रास, थंडीत थंडीचा, आणि पूर आला तर घरातही पाणी शिरतं, आणि अजूनही न जाणो किती दुःख आपल्या शरीराला लागलेली असतात. कोड झाले, कॅन्सर झाला, आंधळा झाला, डोळे फुटले,
परंतु आपण एवढे निर्भीड झालो आहोत, जर आपला मृत्यू होणार नसेल तर त्या दुःखांचीही आपल्याला जाणीव होणार नाही. आपण मरणाचंच दुःख मानून ठेवलंय. आणि हा मृत्यू कंपल्सरी आहे इथे. सगळी दुःखे देऊनही मृत्यू होणार. जर आपला मृत्यू नाही झाला इथे, आणि कुटुंब आपल्याला तर किती आवडतं, काय आपण मरू इच्छितो? नाही, कुणीच नाही इच्छित. परंतु इथे मृत्यू डेफिनेट होणार आणि तुम्हीही मराल आणि ही मुले ज्यांना तुम्ही आपली मानताही देखील शरीर न जाणं तुमच्या समोर निघून जातील. तर यातून मन हटवा. तुम्ही जिथे जाल सतलोकात, तुमचं शरीर असं होईल कधी वृद्ध नाही होणार, जरा नाही होणार. जरा म्हणजे वृद्ध अवस्था. आणि मृत्यू नाही होणार, कायम तरुण शरीर राहील. आणि तिथे तुमची घरे जी आहेत ना, ती मोठे मोठे महाल जे तुम्ही रिकामे सोडून आला आहात, ते तिथे तुमचे रिकामे पडलेत. तुम्ही चुकून या काळाच्या नादाने इथे आलात. ज्यांनी ही सृष्टी रचना ऐकली असेल त्यांना या गोष्टी सहजपणे समजत असतील. पण ज्यांनी सृष्टी रचना ऐकली नसेल, परत हळूहळू कधीतरी ऐकू. आज त्यांनी हे ऐका, कारण सत्संग स्थळ एक असे स्थान आहे जिथे प्रथम इयत्तेचे विद्यार्थीही येतात आणि दुसऱ्या इयत्तेचेही आणि BAचेही इथेच बसतात आणि PhD वाले विद्यार्थीही इथेच बसलेले आहेत. एकाच सत्संगात एकाच प्रवचनाने त्या सर्वांना त्याच स्तराचं ज्ञान द्यावं लागतं. तर हे जे प्रत्येक ज्या स्तराच्या मुलांच्या स्तरांचं ज्ञान आहे, हा दास देत आहे, ते त्यांना कळत आहे. तर असे हे प्रत्येक सत्संगात, प्रत्येक प्रवचनात प्रत्येक प्रकारचे ज्ञान दिले जाते. पहिलीतले विद्यार्थीही समजतील आणि दुसरीतलेही. आणि जे जुने भक्त आहेत त्यांच्यासाठीही सांगितलं जातं की सृष्टी रचनेत तुम्ही अनेक वेळा ऐकलं आहे की तुमची तिथे घरे रिकामी आहेत आणि तुम्ही चूक करून या काळाबरोबर इथे आलात. त्यामुळे इथे तुम्ही हँड टू माउथ झालात. आता तिथे सगळ्या गोष्टी भरभरून आहेत. कोणत्याही गोष्टीचा अभाव नाही, काही टेन्शन नाही. आणि तिथे विकार नाहीयेत जीवाला वाईट. असा सिंपल स्वभाव देवतांपेक्षाही इथल्या देवतांमध्ये विकार आहेत. परंतु तिथले हंस, त्यांना हंस म्हटलं जातं. हंस कोणाला म्हणतात? एक पक्षी असतो हंस, एक बगळा असतो त्याच्यासारखा हुबेहूब. परंतु त्यातला फरक कधी कळतो? दोघे सरोवरात असतात तेव्हा. बगळा खातो मासे, किडे मकोडे, बेडूक, आणि हंस खातो फक्त मोती. तो किडे मकोडे नाही खात, तो मासे नाही खात. तर त्याला हंस म्हणतात, जो विकार करतच नाही मेला तरी. आणि हंसाचा अजून एक गुण सांगितलाय. त्याच्यासमोर दूध ठेवलं, ज्यात एक ग्लास पाणी, एक ग्लास दूध घालून ठेवलं मिसळून. तो दूध पिऊन घेईल आणि पाणी सोडून देईल त्या भांड्यात. जसेच्या तसं राहील. त्याच्यात असा गुण दिलाय मालकांनी. तर ज्यांनी दूध आणि पाणी वेगवेगळं केलं या ज्ञानाच्या आधारे की हा लोक कसा आहे, इथलं आयुष्य कसं आहे आणि सतलोकात जे सांगितलं जात आहे ते कसं आहे, तर ते वेगवेगळं केलं. हे पाणी सोडून दिलं, दूध ग्रहण केलं, त्याला हंस म्हणतात. तर त्यांना हंस म्हटलं जातं. माणसे आपल्याच सारखी आहेत, आकार असाच आहे. त्यांचं शरीर तिथे खूप तेजोमय आहे. 16 सूर्या एवढा प्रकाश. एक तिथे राहणारे भक्त आणि भक्तिणीचे आहे. परमात्म्याच्या शरीराचा जो तिथे प्रकाश आहे, एका रोमकूपात करोड सूर्य मिळवले, करोड चंद्रमा, असा प्रकाश आहे. परमात्मा सक्षम आहे, समर्थ आहे. जीव वेगळा आहे, परमात्मा वेगळा आहे. परमात्मा सर्व शक्तिमान आहे. जीवाची एक सीमित पॉवर आहे आणि सीमित त्यांच्या सर्व क्रिया आहेत. परमात्म्याच्या क्रिया असीमित असतात. जे जीव आणि ब्रह्म एकच सांगतात ते भटकलेले प्राणी आहेत, ते अज्ञानी आत्मे आहेत, त्यांना काहीही ज्ञान नाही. आता जो प्रसंग चालला आहे, जसे एक भक्त भेटला या दासाला. मी त्याला सुरुवातीची गोष्ट आहे, जेव्हा खूप कमी संगत होती. जसे आपण दासही कोणालाही पकडत असे ओळखीतील कोणाला की ये तो बस तुला एक गोष्ट सांगतो, ज्ञान ऐकवू लागला. आता तो चांगला आत्मा होता, तसा तर ऐकत राहिला.
सगळी सृष्टीरचना ऐकवली. 1 दिवस, 2 दिवस, तिसऱ्या दिवशी जेव्हा तो आला, तो म्हणू लागला, बाबा गोष्ट ऐका भगतजी, मी तुमची गोष्ट अशी आहे, माझ्या हृदयाला लागते आणि माझे सरस असते यांच्यापेक्षा, आणि मी असा माणूस आहे की जसा कामाला लागतो, पक्का जिद्दी माणूस आहे मी, त्याला करूनच सोडतो, नक्कीच करतो, मध्येच नाही सोडत, आणि मी नाम घेणारच नाही. मी नाही घेणार तुमच्याकडून मंत्र. मी म्हटलं की काय गोष्ट आहे, का नाही घेणार? की मी मंत्र घेतला, मी तर जीवाची बाजी लावून काम करतो, आणि मी भक्ती करेन, आणि मी जाईन समजा जिथे सांगत आहात कोणता लोक आहे, पहा सतलोक पण विसरला. मी तिथे गेलो आणि तिथे मला कोणीच नाही भेटलं तर एकटा बसून राहीन. मी नाही जाणार, मी तर इथेच राहणार, मला करमणार नाही. मी त्याला सांगितलं की भल्या माणसा, एक गोष्ट सांग, आता इथे तुला काय करमत आहे? समज तू गाढव झालास आणि डुक्कर झालास, तर काय मन लागणार तुझं? तो म्हणाला, चांगलंय, येताना जाताना दिसतील तरी चालणारे फिरणारे, मन रमेल माझं. बघा, अशी वृत्ती ढासळली आहे आपली की आमचं इथेच ठीक आहे, चालणारे फिरणारे दिसतील आणि इथेच बरं आहे, तर मी तिथे नाही जाणार. आता त्याचं हे जे म्हणणंही ठीक होतं की आजपर्यंत कोणी हेच नाही सांगितलं की तो सतलोक आहे आणि सतलोकात लोक राहतात, तिथे सृष्टी आहे, हे तर कुणीच सांगितलं नाही. हे राधास्वामीवाले लोक म्हणतात की तिथे तर प्रकाशच प्रकाश आहे, प्रकाशच प्रकाश आहे, चेतनच चेतन आहे. तिथे काय डोंबल करणार चेतनमध्ये जाऊन, प्रकाशात समुद्रात जाऊन बुडून मारायचंय? तर काय बोलताय, ही काय गोष्ट झाली? काय आधार आहे त्यांच्या बोलण्याला? परमात्म्याने स्वतः, जसं पुण्यात्म्यांनो, आता हा निर्णय करू इच्छितो दास की त्या सतलोकात सर्व सृष्टी आहे, असेच स्त्री पुरुष आहेत, असेच कुटुंब आहेत, परंतु इथे तर घाणेरडा व्यवहार आहे, इथे न्याय नावाची गोष्ट नाही. परमात्मा म्हणतात, निरंजन धन तेरा दरबार जा, तनिक न्याय विचार. घराघरात भांडणं, सासू सासरे, सासवा सुनांची भांडणं, भावांची आपापसात भांडणं, बहीण भावामधील कुरबूर, छोट्या मोठ्या गोष्टींवरून, संपत्ती आणि माहित नाही काय अजून भांडणं होतील. हे काय आयुष्य? सगळे नरक भोगत आहेत इथे, कुणी सुखी नाहीये. या 21 ब्रह्मांडात आग लागलेली आहे. आता तिथे जाल तेव्हा बघा, तिथे काही चिंताच नाही. आता जसे तुम्ही इथे येत आहात, इथे सासूही आली असेल, सासूही आणि सूनही आली असेल, नणंदही इथेच बसली असेल, सासू आणि सासरेही आले असतील, आणि पती आणि दीर जाऊही आले असतील. इथे भांडण होणारच नाही, कोणती कुरबुर होणारच नाही. का नाही होणार? कारण एकच तयार जेवण मिळेल, एकसारखे मॅट अंथरलेले असतील, आंघोळ करा आणि आपलं भजन करा. भांडणं तर तेव्हा होतात, तू हे नाही केलंस, तू ते नाही केलंस, तिथे सत्यानाश झाला, अमुक एक गडबड झाली, तर तिथे जाऊन काही कामच नाही कोणतं, सगळ्या गोष्टी उपलब्ध तुमच्या समोर. तर तिथे तुमचा ऑटोमॅटिकली स्वभाव सुंदर बनतो. आणि तसे तिथे जे मटेरियल आहे ना आपल्या शरीराचे, बॉडीचे, त्यात हे दोष नाहीयेत. इथे कधी काम दुःखी करत आहे, कधी क्रोध त्रास देत आहे, कधी काही हव्यासापोटी आपण गफलत करत आहोत, मोहामुळे एकमेकात राग द्वेषात गुरफटलेले आहोत. तर तिथे जाऊन तुम्हाला सामूहिक भंडाऱ्यात भोजन, तुमच्या घराघरांपुढे आत फळफुलं, फळदार वृक्ष लगडलेले असतात, तुमचं स्वयंपाकघर आणि तुमचं भरलेलं असतं सगळ्या पदार्थांनी परमात्म्याच्या कृपेने. मग काय राहिलं भांडण? तर सांगायचा अर्थ हा आहे की आता प्रसंग हा येतो की तिथे अशी सुंदर सृष्टी आहे, याचं प्रमाण कुठे आहे? आता कसा विश्वास वाटेल आपल्याला? बघा पुण्यात्म्यांनो, परमात्मा वरती राहतो, वेद सांगतात, तिथून चालत येतो, चांगल्या आत्म्यांना भेटतो, आपले ज्ञान सांगतो. ते ज्ञान काय सांगतो? जे कबीर साहेब चांगल्या आत्म्यांना भेटले, कोणाला भेटले? धरमदासजींना भेटले. जेव्हा ते मथुरेमध्ये एका हिंदू परिवारात जन्मले होते, वाणी वैश्य कुळात जन्म होता, श्री विष्णूजी आणि भगवान शंकरांचे उपासक होते, वैष्णव धर्माचे दीक्षित होते. मथुरेला जाऊन तलावात स्नान केल्याने आपली इच्छा, 68 तीर्थ भ्रमण करण्याच्या इच्छेने ते आपल्या गुरुदेवांच्या आदेशाने गेले होते. तिथे भगवान भेटले. परमात्म्याने ही चर्चा ऐकवली की या तलावात स्नान करून, या कपड्यात
या मथुरावाल्यात स्नान करून धर्मदासजी तुम्हाला मोक्ष हवाय? तुझ्याकडून पाणी भरून आणून ठेवलं होतं, त्याने ते सोबत ठेवलं होतं, आणि बघ त्यात किती जीव फिरत आहेत. याने तू स्नान केलेस, रगडून रगडून आंघोळ केलीस, तू करोडो जीव मारलेस रगडून रगडून. हे पाप आता तुझ्या बॅड अकाउंटमध्ये लिहिले गेले, आणि पुण्य एकही नाही, कारण शास्त्र विरुद्ध साधना आहे तुझी. तुला काय लाभ होणार यातून? पापे गोळा केलीस, मथुरेहून, आपल्या बांधवगडहून घरून निघून इथपर्यंत आलास मथुरेला. जवळजवळ 700 किलोमीटर तू पायी चालत आलास. हे खाली तुझ्या पायाखाली जेवढे जीव आले, तू ते पाप केलेस, तुझ्या पाप कर्मात लिहिले जातील, आणि पुण्य एकही नाही कोणतं यामध्ये स्नान करण्याचं, या तलावात स्नान करण्याचं. सांग, तू गीता वाचतोस ना रोज? तर हो, गीतेमध्ये कुठं तीर्थावर स्नान करण्याबद्दल लिहिलंय? हा जो मंत्र तुम्ही जप करता, हरे कृष्ण राधे श्याम सीताराम, गीतेत लिहिलाय कुठे? तर नाही जी. मग कशासाठी ओझी वाहतोयस? आता बघा पुण्यात्म्यांनो, पहिल्यांदा तर कितीही खरी गोष्ट असेल तर स्ट्राईक होतो डोक्यात. धर्मदासजी नाराज झाले. तू मुसलमान आहेस, आमच्या देवतांचा उपहास करतोस, हे करतोस, असा डोळे लागला दाखवायला. परमात्मा अंतर्धान पावले, जिंदा महात्म्याच्या रूपात बसले होते. मुसलमान धर्मामध्ये जिंदा महात्मा संत असतात. जेव्हा समोरून एकदम अंतर्धान पावले, धर्मदासचे हृदय हेलावले की सगळे खरे सांगत होता, आणि ही सगळी खरी गोष्ट होती. मी तर नीच आहे, हा तर भगवान होता, फरिश्ता होता, कोणी देवता होता, एवढ्या चांगल्या गोष्टी सांगत होता. मी चूक केली, आणि हे भगवान, आता परत तुम्ही भेटलात तर मी सगळ्या गोष्टी ऐकेन. काही दिवसांनी, आता ती मोठी गोष्ट आहे, आता तो विषय नाहीये, म्हणून दासाला काय सांगायचंय. परमात्मा त्यांना परत भेटले, परत काही गोष्टी सांगितल्या, ते परत काही स्वीकारल्या, परत काही चूक, ते अज्ञान आड आले, भगवान परत अंतर्धान पावले. अशा 4-5 वेळा घटना घडल्या. तर 4थ्या-5व्या वेळी जेव्हा धर्मदासजींच्या समोर परमात्मा अंतर्धान पावले, तर त्याने पक्क ठरवलं की भगवान एकतर दर्शन द्या, नाहीतर मी अन्न पाणी नाही घेणार. यावेळी तुम्ही जे सांगाल ते मी सगळं ऐकेन. 5-6 दिवस गेले. धर्मदासने काही नाही खाल्लं, अन्नही नाही घेतलं. परमात्मा पोचले, त्याला मुश्किलीने आधार देऊन उभं केलं की बाळा तू खा पी, आता मी आलो आहे, ऐक माझं म्हणणं. मग धर्मदासजी म्हणाले की भगवान एकदा मला ते स्थान दाखवा जे तुम्ही सांगत आहात की तिथे सगळी सृष्टी आहे. तुमचे बहीण भाऊ जे आधी इथून गेले, जे मी मुक्त केले आहेत, तेही तिथे विद्यमान आहेत. मला दाखवा भगवान, मी पाहू इच्छित आहे. आता परमात्मा म्हणाले की धर्मदास तू हट क्यों करही? असा हट्ट का करत आहेस? मी जी म्हणत आहे ती भक्ती कर, विश्वास ठेव, या भक्तीनेच तू तिथे पोहोचशील. तू बघून जरी आलास तरी तू राहू नाही शकणार, कारण तुझ्याकडे भक्ती नाहीये. ते अयोग्य. जसे कोणी मूल ट्रेनिंग करत आहे डॉक्टरचे, आणि तो म्हणाला की मला डॉक्टर दाखवून आणा आधी, ते हॉस्पिटल कसं आहे. अरे आधी ट्रेनिंग कर, मग तुला नोकरीही मिळेल तिथे. आता बघून काय डॉक्टर होणार तू तिथे जाऊन? तर आधी आपली भक्ती करा, आपले ट्रेनिंग पूर्ण करा, मग तुम्हाला नोकरी मिळेल तिथे. नाही ऐकले. मालकांनाही हवे होते साक्षीदार करावे याला. त्याची प्रबळ इच्छा झाली, एकदाच दाखवा दाता. परमात्मा घेऊन गेले वर. खाली जिंदा महात्म्याच्या रूपात होते. त्याच रूपात जाऊन पाहिले की तिथे सर्व सृष्टी, नर आणि नारी, भाऊ बहिणी सगळे बसलेले होते. सुंदर शरीर त्यांचे, उंच उंच देह, आणि खूप धष्टपुष्ट त्यांचे तेजोमय शरीर. आणि सगळे त्यांना प्रेमाने परमात्म्याने जाऊन सांगितले की यांना डबल रोल केला दात्याने. जो एक परमात्म्याच्या त्या राज दरबाराच्या समोर जो द्वारपाल होता, परमात्म्याने त्याला सांगितले खुणेने की या भक्ताला भगवानांचे दर्शन करून आणा. ते एका बाजूने घेऊन गेले. परमात्मा दुसऱ्या बाजूने जाऊन त्या सिंहासनावर विराजमान झाले. परंतु त्यावेळी शरीर तेच होते, चेहरा तोच होता, परंतु शरीरातून असे तेज झळकत होते. रोम, करोड सूर्य, करोड चंद्र मिळवले एक रोमकुपात, एवढी शोभा होती मालकांची. जेव्हा धर्मदासजींनी पाहिले की हा तर तोच भगवान आहे जो खालून आला होता जिंदा महात्म्याच्या रूपात, हा तर तोच परमात्मा आहे, तेव्हा बघून झाल्यावर परमात्मा म्हणाले की जा बाबा चल आता परत. मग परत आला तर परमात्म्याला खाली बसलेले बघितले. तेव्हा तो म्हणाला की हे भगवान, तुम्हीच मालक आहात, तुम्ही स्वतःला लपवून ठेवले आहे. अरे भगवान, एवढे सुंदर स्थान. जेव्हा तिथे पोचला धर्मदास आणि त्याला परत पाठवू लागले, तेव्हा परमेश्वराला म्हणाला भगवान मला इथेच ठेवा,
त्या गलिच्छ लोकात नका पाठवू, तिथे तर वाईट हाल आहेत. आता तिथे गेल्यानंतर तुम्हाला समजेल की तुम्ही कुठे पडला आहात, कशा लोकात राहत आहात. तेव्हा धर्मदासजींनी प्रार्थना केली. परमात्मा म्हणाले, बाळा असेच नाही राहू शकत, तुम्ही परत जा. तुम्हाला असा मंत्र देईन, सतनाम आणि सारनाम. थोड्याच भजनाने तुमची भक्ती खूप संग्रहित होईल. याविषयी आदरणीय गरीबदास साहेबजींना परमात्मा भेटले होते. ते परमात्म्याशी परिचित झाल्यानंतर काय म्हटले आहे? सतनाम पालड रंग होरी हो, 14 लोक चढाव राम रंग होरी हो. 3 लोक पास्यंग धर रंग होरी हो, तो ना तुलाया राम रंग होरी हो. एका सतनामाचा 2 अक्षरी मंत्र आहे, ज्यात एक ओम आहे, एक तत् गुप्त आहे. ज्यांना प्राप्त आहे त्यांना माहीत आहे. तर अन्य उपदेशींना हा मंत्र चुकूनही सांगू नका, तुमचे नाम खंडित होईल. तर परमात्मा म्हणाले की एका श्वास उच्छ्वासाने एक मंत्र जसे तुम्ही बाहेर सोडला, एक आत घेतला, तर हा एक मंत्र पूर्ण झाला. तर म्हणतात की या सतनामाचे एक सुमरण एका पारड्यात ठेवले तराजूच्या तागडीच्या, आणि 3 लोक पृथ्वी, पाताळ आणि स्वर्गलोक धरले पासंग म्हणून. पासंग काय असते? जसे दासाचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला. आमच्या घरी व्यापारी लोक गहू चणे घ्यायला यायचे, तर वडील म्हणायचे की बाबा आधी तुझी तागडी तपासून घे, यात काही एरर तर नाहीये. तर जर त्यात एरर असेल तर धान्याची मूठ, जसे चणे विकत आहेत तर चणे उचलून एक मूठ दुसऱ्या पारड्यात टाकले जायचे, जेणेकरून ते एररलेस व्हावे, त्यात काही डिफेक्ट नको राहायला, संतुलन नीट होईल. त्याला पासंग म्हणायचे. पासंग टाका यात. आणि वजनमाप ठेवले, आणि तो सौदा अजून करायचा बाकी असतो. 10 मण 20 मण चणे घ्यायचे असतात, ते वेगळे तोलायचे. ते पासंग काही सौद्यात नसतात, ते एक मूठ चणे पडून राहतात. तर इथे काय सांगतात परमात्मा की एका सतनामाच्या सुमरणाची एवढी किंमत आहे. सतनाम पालड रंग होरी हो. आणि दुसऱ्या बाजूला 14 लोक चढवा. शिवचा लोक, विष्णूजींचा लोक, ब्रह्माजींचा लोक, दुर्गेचा लोक, आणि हा ब्रह्मचा लोक, आणि हे जे आहेत ना गोलोक, आणि हे 14 लोक जे आहेत पाताळ, उतल, अतल, हे सगळे चढवा. आणि 3 लोक पास्यंग धर रंग होरी हो. हे 3 लोक तर पासंग, ते काही सौद्यात नाहीयेत. पृथ्वी लोक. या पृथ्वीवर छोट्याशा तुकड्याचा कोणी राजा होतो, मंत्री, मुख्यमंत्री, आनंद गगनात नाही मावत. आणि या ज्ञानाच्या तुलनेत तुम्हाला समजेल काय सांगतात. 3 लोक का राज जीव को जय कोई दे, लाख बधाई क्या करे जय नहीं नाम तने. धिक्कार आहे त्या राजपदाचा ज्यांच्याकडे भक्ती नाहीये, हे सतनाम नाहीये. तर काय सांगतात. सतनाम पालड रंग होरी हो, और 14 लोक चढ़ावे राम रंग होरी हो. 3 लोक पासिंग धरे रंग होरी हो, तो ना तुलाया राम रंग होरी हो. तेव्हा धर्मदासजींना परमात्मा म्हणाले की खाली जा बाळा, असा मंत्र देईन. खऱ्या नियमाने, नियमात राहून ही भक्ती कर, थोड्याच स्मरणाने. मला माहित आहे या काळाच्या लोकात तू भक्ती नाही करू शकत. न जाणो कित्येक प्रकारच्या कामांनी तुम्हाला जखडून ठेवलंय, परंतु हे सुमरण असे दिले आहे, थोडे जरी सुमरण केलेस तरीही कल्याण करेन तुझे. आणि तुम्ही जा खाली. आता जसे धर्मदासजी खाली आले, समोर बसलेले तेच भगवान बघितले. चरण पकडून म्हणाले की हे भगवान, तुम्ही, आणि तिथे तुमची अशी शोभा होती शरीराची, ती इथे का लपवून ठेवली आहे. तेव्हा परमात्मा म्हणाले की जर मी त्याच तेजोमय तसा शोभायुक्त इथे आलो तर मला कोणी बघू नाही शकत, कारण चरमदृष्टी तो प्रकाश नाही बघू शकत. आणि मग या काळाचे हृदय फाटेल. आता तर त्याला माहिती नाही की मी कोण आहे, आणि त्याला चिंता असते की या प्राण्याला खरा मार्ग नाही मिळता कामा. त्यामुळे याने न जाणो किती दूत नेमून ठेवलेत या माझ्या प्रिय आत्म्यांना मिसगाईड करण्यासाठी. कोणी काय सांगत आहे भगवानांची डेफिनेशन, कोणी काही मंत्र सांगत आहे, कोणी काही साधना सांगत आहे, सगळा बट्ट्याबोळ केलाय. म्हणून धर्मदास, मी
तुम्हाला ही खरी भक्ती सांगण्यासाठी आलो आहे. आणि याला तर धर्मदासजी, तर दास जे तुम्हाला सांगू इच्छित आहेत, धर्मदासजींनी येऊन सांगितले. कबीर सागरमध्ये तुम्हाला बऱ्याचदा दाखवलंय, परत वेळ आली की दाखवेन. तिथे अशी सृष्टी आहे, तिथे सगळे बहीण भाऊ जे आधी गेले तिथे थाटाने राहतात. स्त्री आहे, पुरुष आहे, कुटुंब आहे. तिथे सर्व सुख आहेत, सर्व सुखाचे पदार्थ तिथे उपलब्ध आहेत. आणि पुण्यात्म्यांनो, ज्या महापुरुषांना परमात्मा भेटले त्यांनी सांगितले. आदरणीय गरीबदासजींनी सांगितले, आदरणीय नानक साहेबजींनी हेच ज्ञान दिले. परंतु जे गरीबदासजींनी जे विशेष रूपाने ज्ञान दिले आहे, त्या परमात्मा आणि या सर्व महापुरुषांची स्वतःची एक गुप्त चाल होती. तसे तर जेवढेही महापुरुष तिथे गेले आहेत त्या सर्वांना तर सगळेच ज्ञान होते, परंतु मधल्या काळात ते ज्ञान लपवून ठेवायचे होते. गरीबदासजींच्या माध्यमातून हे त्यांना जागृत करायचे होते. तर गरीबदासजींनी आपल्या वाणीत हेच सांगितले आहे. आता एवढा वेळ नाहीये की मी तुम्हाला ती ऐकवावी, की तिथे सतलोकात अशी स्थिती आहे, असे तेथील राहणीमान आहे. तिथे बाग बगीचे आहेत, सदाबहार वृक्ष आहेत, सगळी सुख आहेत. आणि तिथे जाऊन तुम्ही सदा सुखी राहाल, कायम तरुण बनून राहाल. तिथे तुमचा मृत्यू नाही होणार, तुमचं कुटुंब असेल. तर आता आपल्याला या गोष्टीवरून हा विश्वास ठेवायला लागेल की जे भगवान सांगतात, स्वतः पाहिलेले संत सांगतात, तर त्या व्यवस्थेमध्ये, त्या ज्ञानात त्रुटी नाहीये. तर तुमची आशा, तुमची इच्छा जिथेही असेल, शेवटच्या क्षणी भक्ती करणाऱ्यांची, जहां आशा ता बासा होई. तुमची इच्छा राहिली मुलांमध्ये, एखाद्या प्राण्यामध्ये, आपल्या प्राण्यात किंवा महालात घर एकदम मोठे बांधले, 10-20 लाख रुपये लावले आणि मरताना घरात जीव अडकला, तोच विचार केला तर माशी होऊन परत याल, नाहीतर कुठेतरी कुत्रा होऊन बसलेले असाल, घर बघत असाल उभ्या उभ्या. तर सांगण्याचा अर्थ हा आहे की जहां आशा ता वासा होई, मन कर्म वचन सुमरियो सोई. तर तुम्ही ही भक्ती करताना तुम्हाला एक अशी दृढ इच्छा होईल, तशी करून नाही होणार. इथली दुःखे, अस्थायी जीवन तुम्हाला स्वच्छ दिसून येईल आणि तेथील सुख आणि प्रमाण सांगितले. आता जसे श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 7 श्लोक नंबर 29 मध्ये गीता ज्ञानदाता म्हणतो की अर्जुन, ज्या साधकाला जरा आणि मरणातून मोक्ष हवा असतो, बघा हा अध्यात्म मार्ग आहे. मुले, स्टुडंट नाही समजू शकत म्हणून टीचरची गरज भासली. आता यात जरा शब्द लिहिला आहे आणि मरण लिहिले आहे. जरा म्हणजे वृद्धावस्था आणि मरण म्हणजे मृत्यू. आता जो या जरा आणि मरणातून सुटण्यासाठी, म्हणजे याने हे सिद्ध आहे की जरा आहे म्हणजे तिथे जीवनही आहे. जिथे जरा नाहीये, वृद्धत्व नाहीये, पण जीवन तर आहेच, मनुष्य शरीरही आहे तिथे. जरा आणि मरण, मग तिथे मृत्यूही नाहीये. मृत्यू नाहीये पण जीवन पण आहे. जो जरा आणि मरणातून सुटण्यासाठी एकतर मरण लिहिले असते तर मृत्यू होईल, जसे हे म्हणतात की तिथे प्रकाशात लीन होतात. तर हा आपला गीतेचा श्लोक हा देखील निर्णय करत आहे की जीवन आहे, जिथे जाण्याचा संकेत देत आहेत. जरा आणि मरणातून सुटण्यासाठी जो प्रयत्नशील आहे तो तद्ब्रह्मशी आणि सर्व अध्यात्मज्ञानाशी आणि सर्व कर्मांशी परिचित आहे ती व्यक्ती. ते हे समजून चुकले आहेत, ते कोणत्याही वस्तूची डिमांड नाही करत, केवळ जरा आणि मरणातून सुटण्यासाठीच प्रयत्न करत आहेत. तर यातूनही हे सिद्ध होते की कोणते असे स्थान आहे जिथे वृद्धावस्था नाहीये आणि तिथे मरण नाहीये. तर आपले सद्ग्रंथ, ज्यांना आपण साधारण आपल्या हिशोबाने एक शिरोधार्य मानत आलो आहोत, तेही प्रमाण देत आहेत की असे एक स्थान आहे जिथे जरा आणि मरण नाहीये. आणि मग काय सांगतात गरीबदास साहेबजी? म्हणतात की सतगुर मिले तो इच्छा मिटे, पद मिल पदे समाना, और चल हंसा उस लोक पठाऊं जो आदि अमर अस्थाना. चार मुक्ति जहां चंपी करती,
ये माया होरी दासी. 4 मुक्ती, इथली 4थी मुक्ती. या 4 मुक्ती आहेत, यांना आपण सुख मानतो, स्वर्गात प्राप्त होतात आणि त्या नाशवंत आहेत. काही वेळाने त्यांची मुक्ती प्राप्त करणारेही नष्ट होतात, ते सुखही राहत नाही. आणि तिथे तुम्हाला हे सर्व सुख कायम टिकून राहील, तिथे तुमचे जीवन आहे. 4 मुक्ती जा चंपी करती माया होरी दासी. ज्या मायेच्या मागे तुम्ही धावत आहात, घर बांधा, चांगले चुकले खा, असे करा, कार घ्या, म्हणतात तिथे विमान आहे तुमच्याकडे, प्रत्येक प्राण्याची वेगवेगळी, आणि सगळे भरपूर आहे तिथे सर्व घर. तर म्हणतात 4 मुक्ती जा चंपी करती माया होरी दासी. दास गरीब अबे पद पर सेवा मिले राम अविनाशी. तो भगवान भेटेल तिथे, अविनाशी भगवान, आणि सगळी सुख तुमच्याकडे टिकून राहतील. ते स्थान आहे सतलोक, जिथे तुम्हाला या मंत्र आणि साधनेने पोहोचवले जाईल. तुमचे खूपच सौभाग्य आहे पुण्यात्म्यांनो, तुम्हाला हे स्थान मिळाले, हे भगवान मिळाले, आणि खरे हे सतनाम मिळाले. हे जपून ठेवा आणि जीवाची बाजी लावा. म्हणतात समझा है तो सर दर पाओ, बहुर नहीं रे ऐसा दाव. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. सतसाहेब. आपलं नाव? प्रेरणा राजेश भावसार. आपण कोठून आलात? महाराष्ट्र, धुळे. आपण काय शिक्षण घेत आहात? माझे आत्ताच इंजिनिअरिंग कंप्लीट झाले आहे, कम्प्युटर सायन्समधून. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? मी संत रामपालजी महाराज यांची गुरुदीक्षा 2013 मध्ये घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? जसं की परंपरागत जे काही आपण परंपरानुसार ज्या साधना करतो तेच मी आणि माझी पूर्ण फॅमिली करत होती. त्याच्यामध्ये मी जे काही आमच्या घराजवळ महादेवाचं मंदिर आहे आणि तसेच श्री स्वामी समर्थांचं मंदिर आहे, तर मी त्या मंदिरात जाऊन तिथे फूल वाहणे, अगरबत्ती वगैरे ओवाळणे इत्यादींची जे काही होते ते मी ते करत होते. आणि त्याच्यानंतर जसं की श्री स्वामी समर्थ यांचा जो काही मंत्र आहे श्री स्वामी समर्थ, तर मी तो 108 वेळेस जाप करत होते आणि तेच लिहतही होते नोटबुकवरती. आणि त्याच्यानंतर जसं की ओम नमः शिवाय वगैरे आपण असं म्हणतो, तर ते ओम नमः शिवाय या मंत्राचा जाप करत होते. सिरियल्समध्ये मी शक्यतो गणपतीजी यांचे सिरियल्स बघत होते, श्रीकृष्ण यांचे सिरियल्स बघत होते आणि त्याच्यामुळे माझा इंटरेस्ट जास्त करून गणपतीमध्ये होता आणि मी गणपतीला प्रामुख्याने पूजत होते, इष्ट म्हणून पूजत होते. आणि माझे पप्पा जे होते हे गुरु टाईप होते, त्यांचं ते जे काही होते ते विष्णू भगवान आणि शंकरजी यांचे पूजारक होते. तर मी त्यांचं जसं पाहिलं की आमच्या इथे खूप लोक येत होते आणि ते पप्पांचे जे काही असेल पूजा करून वगैरे, तर आम्ही त्या पद्धतीने शंकरजींची पण पूजा करत होतो. जसं आपण सांगितलं आहात की आपण पूर्वीपासूनच भक्तिमार्गात होतात. महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्ती साधना आहे ती आपण करत होतात, जसं की मंदिरात जाणे, देवीदेवतांची पूजा करणे, मंत्रजाप करणे. असं असताना आपण संत रामपालजी महाराजांच्या मार्गात कसे आलात आणि संत रामपालजी महाराजांची भक्ती आपण कशी स्वीकारली? एक दिवशी साधना टीव्हीवरती संत रामपालजी महाराज यांचा प्रोग्राम चालू होता आणि ते मधु परमहंस यांच्याशी त्यांची डिबेट चालू होती. तर ती डिबेट जी माझ्या पप्पांनी ऐकली आणि त्याच्यामध्ये ते गुरुजी सांगत होते की तीनो देवा असुर अवतारा ताते भजते सकल संसारा. तर हे माझ्या पप्पांनी ज्यावेळेला हे 3 वर्ड्स ऐकले की ब्रह्मा, विष्णू आणि शंकरजी या असुर अवतारा असं जे काही ते म्हटलेले, तर माझे पप्पा एकदम शॉक झाले आणि माझ्या पप्पांनी ते सत्संग बघायला सुरुवात केली आणि माझ्या पप्पांना ते सत्संग खूप आवडलं. त्याच्यानंतर मग माझ्या पप्पांनी दीक्षा घेतली आणि त्यांनी दीक्षा घेतल्यानंतर मग त्यांनी आम्हाला सृष्टीरचना हे एपिसोड आहे तर तो आम्हाला ऐकवला आणि ती सृष्टीरचना ऐकून मी थक्क झाले की मला जे काही हवं होतं, मी जे काही फाइंड आउट करत होते, ज्या क्वेश्चन्स मला पडत होते आणि ज्या क्वेश्चनचा आन्सर मी शोधत होते, त्या सगळ्या क्वेश्चनचे आन्सर मला त्या केवळ एका सृष्टीरचनेमुळे कळाले. जसं की मी बघत होते की जसं मला प्रश्न होते की मी जे काही आहे आज तर ते कोणामुळे आणि मला जे घडवणारे आहेत परमात्मा जे काही आहेत ते कोण आहेत, ही जे काही सृष्टी आहे कोणी रचली आहे, हे जे काही ब्रह्मांड आज इथे स्थिर आहेत ते कोणी रचलेत. तर ह्या प्रश्नाचं जे काही मला उत्तर होतं ते त्यातून भेटलं.
संत रामपालजी महाराजांचा जे काही मी सत्संग ऐकलं त्या सृष्टी रचनेतून मला हे कळालं. त्याच्यानंतर मग त्या प्रश्नांचं उत्तर भेटल्यानंतर मी मनातून ठरवलं की नाही, मला आश्रमात जायचं आहे आणि मला पण गुरुदीक्षा घ्यायची आहे. तर मग मी 2013 मध्ये हा डिसिजन घेतला की मला आता गुरुदीक्षा घ्यायची आणि मी सद्गुरू रामपालजी महाराज यांच्याकडनं गुरुदीक्षा घेतली. जसं आपण सांगितलंय की संत रामपालजी महाराजांचं आपण सत्संग बघत होतात आणि सत्संगामध्ये आपल्याला सृष्टीरचना, त्यामधून आपल्याला जे मनामध्ये जे प्रश्न होते परमात्म्याविषयी, त्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळालेत आणि त्यानुसार आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली, गुरुमंत्र घेतला. तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण या संत रामपालजी महाराजांशी जुडल्या गेलात आणि संत रामपालजी महाराजांचे जे गुरुमंत्र आहे त्याचा आपण जप केलात, त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? सर, मी त्यासाठीच मला जे काही होतं, माझा जे काही अनुभव आहे तो मला खूप मोठा अनुभव आलेला आहे. सर्वात प्रथम मला जो काही अनुभव आला त्याच्यामध्ये की मला परमात्मा कोण आहे हे मला कळालं, की मी जे काही शोधत होते, ज्या काही प्रश्नांची उत्तरं मी शोधत होते ते मला संत रामपालजी महाराज यांच्या सत्संगामधून मिळाले. आणि दुसरा लाभ म्हणजे मला शारीरिक लाभ झाला. आणि त्याच्यामध्ये मी इयत्ता 9th स्टँडर्डमध्ये होते आणि त्यावेळेला मला हा पॅरालिसिसचा अटॅक आला होता. त्यामध्ये माझी कंप्लीट बॉडी ही कडक होऊन गेली होती आणि माझे जे काही पाय आणि हात आहेत ते पूर्णपणे वाकडे झाले होते आणि माझा जो काही हा फेस आहे हा पूर्ण एक साईडला टर्न झाला होता. आणि एवढं झाल्यानंतर मी 3 तास बेशुद्ध होते. तर ह्या अशा कठोर क्षणामध्ये रात्रीची वेळ होती, 11:30 वाजले होते आणि माझ्या पप्पांनी ठरवलं की हिला कुठल्याही दवाखान्यात न दाखवता आपल्या गुरुजींनी जे चरणामृत दिलंय ते चरणामृत त्याला पूर्णपणे द्यावं. आणि मग माझ्या पप्पांनी तेच केलं. चरणामृतची बॉटल होती कपाटमध्ये ठेवलेली, ती चरणामृतची बॉटल घेतली आणि मला त्यातलं चरणामृत दिलं. पूर्ण चरणामृत पिल्यानंतर एक मोठा चमत्कार झाला. तुम्हाला खोटं पटेल पण ही घटना आमच्या डोळ्यासमोरची आहे. माझी जी काही बॉडी पूर्ण कडक झाली होती आणि मी मूव्ह होऊ शकत नव्हती, पूर्ण जी काही वाकडी झाली होती ती परमात्म्याने सरळ केली आणि थोड्याच वेळात माझा फेस जो वाकडा झाला होता तोही सरळ झाला. तर हा मला इतका मोठा अनुभव आला आहे. आणि त्याच्यानंतर थोड्याच वेळानंतर अर्धा एक तासानंतर मी जे काही बेहोश होती ती मी पुन्हा स्मरणात आले, मी पुन्हा शुद्धीवर आले आणि मी जे मला अनुभव झाला तो म्हणजे मला जो काही त्रास झाला एकदम मोठा, त्याच्याने मला एकदम असा निर्मळ सुख भेटलं. ते चरणामृत घेतल्यानंतर माझं पूर्ण बॉडी रिलॅक्स झाली आणि मी सरळ झाले. तर हा मला सगळ्यात मोठा अनुभव झाला. जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या जेव्हा आपण शरणात आला होता त्यावेळेस आपल्याला एक अर्धांगवायूचा झटका आला होता, परंतु त्यातनं संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपण पूर्णपणे बाहेर आलात. ज्या इयत्ता 9वी मध्ये आपल्याला जो त्रास झाला त्यानंतर आपण आज इंजिनिअरिंग पूर्ण कंप्लीट केलेलं आहे. तर ह्या अनुषंगाने मला असं विचारायचं आहे की जो आज युवा वर्ग आहे त्या युवा वर्गाला, त्याचप्रमाणे जो समाज आणि जो श्रोता वर्ग आज आपल्याला टीव्हीच्या माध्यमातून बघत आहेत, त्यांना आपण काय संदेश द्याल? जे काही यंगस्टर्स मला आज बघतायत त्यांना मी हात जोडून नम्र विनंती करते की आपण आपला अनमोल असा वेळ वाया घालतो आहे. आपण पार्टीज करून किंवा आपण अन्य जे काही गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व होऊन टीव्ही सिरियल्समध्ये वेळ वाया घालून किंवा पिक्चर्स वगैरे बघून वेगवेगळे व्यसन करून, दारू घेऊन किंवा हुक्का वगैरे पिऊन आपण आपल्या हे जे काही मनुष्यरूपी जे काही आपल्याला देह भेटला आहे याला आपण व्यर्थ गमवत आहोत. तर सर्व जे काही मानव आहात, सर्व जे काही यंगस्टर्स आहेत, मी त्यांना हात जोडून नम्र निवेदन करेल की तुम्ही हे जे काही व्यसन आहे याला त्यागा आणि तुम्ही संत रामपालजी महाराज यांच्या शरणमध्ये या. तिथे ते तुम्हाला असे मंत्र देणार आहे की ज्याच्यासाठी तुम्हाला तुमचा संसार सोडायचा नाहीये, तुम्हाला तुमचा जॉब वगैरे काही सोडायचा नाहीये. तुम्हाला जॉब करता करता, तुमचा संसार करता करता तुम्हाला चालता फिरता हे मंत्रांचे जाप करता येतील असे सहज आणि सोपे मंत्र गुरुजी आपल्याला देतात. तर त्या मंत्रांचा तुम्ही जाप करू शकतात. आणि नंतर दुसरं असं सांगायचं आहे मला दुसऱ्या वर्गाला की जसं की आता मी एक कन्या आहे, मी एक मुलगी आहे आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की मुलगी ही आजच्या जगामध्ये किती वजन असते लोकांना, की मुलगी त्यांना जर असेल तर ते त्यांचा पोटातच त्याला मारून टाकण्याचा प्रयत्न करतात. तर अशा या घटनेमध्ये माझे जे काही आईवडील आहेत ते आज खुश आहेत की त्यांना 2 मुली आहेत, मला एक बहीण पण आहे. तर ते आज खुश आहेत की त्यांना दोन मुली आहेत आणि ते आज परमात्म्याच्या चरणी आहेत. आमचा जो काही विवाह आहे तो गुरुजींनी जी काही मोहीम राबवली आहे त्याच्यामध्ये हुंडा आम्ही घेत नाही
आणि हुंडा देतही नाही. तर अशा या मोहिमेद्वारे आमचे जे काही लग्न पण आहे ते परमात्मा कृपेने अशा ठिकाणी होईल जिथे की हुंडा घेतला जाणारही नाही आणि हुंडा दिला जाणारही नाही. तर मला सर्वच बांधवांना, सर्व जे काही श्रोते जे मला ऐकतात त्यांना असं सांगायचं आहे की तुम्ही ह्या संत रामपालजी महाराजांकडनं दीक्षा घ्या. इथे जे काही नियम आहेत किंवा इथे जे काही तुम्हाला उपलब्धी होणार आहे ती जगामध्ये कुठेच होणार नाही. आमचे जे काही गुरुजी आहेत त्यांचे भगत लोक ज्यांनी दीक्षा घेतलेली ते आज जगभरात आहे. USA मध्ये आहेत, तसंच आपण अन्य जे काही नेपाळमध्ये आहे आणि पाकिस्तानामध्ये सुद्धा आपले भगत लोक आहेत. तर जगभरात हे जे काही संत रामपालजी महाराजांचे शिष्य आज आहेत आणि ते सगळेजण या हुंडा जो काही आपण घेतो किंवा देतो हे सगळं त्यांनी बंद केलं आहे. नशामुक्त असा समाज तयार होत आहे. तर करोडोच्या संख्येने संत रामपालजी महाराज यांचे शिष्य अनुयायी झालेले आहेत. तर मी सर्व जे काही माझे जे आज मला ऐकतायत, जेवढे काही यंगस्टर्स मला जे ऐकतायत त्यांना मी सांगते की हे जे काही आहे आपले सायंटिफिकली ट्रू आहे. तुम्ही धर्मग्रंथ वाचून तुम्हाला गुरुजी सांगतात की या प्रकारे तुम्हाला तुमचे हॉली बुक्स तुम्हाला असं सांगतायत आणि याच्यामध्ये लिहून ठेवलेलं आहे. तेच आपल्याला वाचून दाखवतात आणि तेच आपल्याला सांगतात. तर आज आपण जे काही गुरुजींचे शिष्य आहोत, तर आम्ही जे काही वाचलं, जे काही आम्ही पाहिलं त्याच्यानंतर आम्ही संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतली आहे. तर असं सांगायचं की आज आपण शिकलेलो आहोत, तर आपल्या शिक्षणाचा एकच असा उपाय आहे, आपल्या शिक्षणाचा आपण असा उपयोग करून घेऊ शकतो की आपले जे काही धर्मग्रंथ आहेत जसं गीता, बायबल, वेद, कुराण हे वाचून आपल्याला समजेल की संत रामपालजी महाराज हे काय सांगतायत. आपण ना की आपले जे काही पूर्वज सांगत आले आपण तेच ऐकायचं आणि तेच करायचं. त्यापेक्षा आपल्याला आज वाचण्याची जे आपण वाचू शकतो तर आपण वाचून आपल्याला समजणार आहे की खरं काय आणि खोटं काय. तर सगळ्यांना मी नम्र विनंती करते पुन्हा एकदा की तुम्ही नक्कीच सत्संग ऐका आणि संत रामपालजी महाराज यांच्याकडनं दीक्षा घ्या आणि आपले कल्याण करा. जसं आपण सांगत आहात की आज मानव समाजाने, खास करून युवा वर्गाने संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यायला हवी आणि नशामुक्त भारत, हुंडाबळी किंवा बेटी बचाव बेटी पढाव जे आज सरकारचं स्वप्न आहे, केवळ संत रामपालजी महाराजांच्या नामदीक्षेमुळे आज समाज सुधारत आहेत. तर या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला किंवा व्यक्तीला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावीशी वाटत असेल तर ती व्यक्ती नामदीक्षा कशी घेऊ शकेल? आपण जे आता टीव्हीवरती मला बघता आहात, तर त्या टीव्हीच्या स्क्रीनवरती खालच्याच बाजूला नंबर फ्लॅश अप होत आहेत. तर तुम्ही जे काही नंबर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहात तर ते नंबरवरती तुम्ही डायल केल्यानंतर तुम्हाला तुमच्या जवळच्या केंद्राचा नंबर भेटेल. तुम्ही त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुमच्या जवळचे जे काही जिल्हा असेल किंवा तालुका असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही नामदीक्षा घेऊ शकतात. जसं आपण सांगत आहात की आज महाराष्ट्रामध्ये संत रामपालजी महाराजांच्या कृपेने प्रत्येक जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये नामदान केंद्राची सुविधा उपलब्ध आहेत. जर एखादा साधक, इच्छुक साधक संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊ इच्छित असेल तर त्या साधकाला त्या नामदीक्षेसाठी किती पैसे मोजावे लागतील? सांगायचं असं की या नामदीक्षेसाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा खर्च लागत नाही. ही नामदीक्षा अगदी निशुल्क आहे. उलट तुम्हाला जे काही नामदीक्षेसाठी जे काही मंत्राचं कार्ड असो किंवा फोटो असो किंवा अन्य जे काही गोष्टी, प्रसाद वगैरे, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट तिथे दिल्या जातात. तुम्हाला नामदीक्षा एकदम फ्रीमध्ये दिली जाते. तर इथे कुठलाही खर्च नाही आहे. तर तुम्ही या, इथे सगळं काही निशुल्क आहे आणि हा अनमोल नामदीक्षा फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच परमात्म्याने खुला ठेवलेला आहे. तर तुम्ही या आणि दीक्षा ग्रहण करून तुमचं कल्याण करा. धन्यवाद. सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 703030
70303951, 7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 70303030